लोकांची लढाई आहे, ही लोकशाही वाचवण्यासाठी, ही शेतकऱ्याचा आवाज वरपर्यंत पोहोचवण्यासाठी ही लढाई आहे. आणि ही लढाई तुम्ही माना अशी आशा मी बाळगते. आज तुमचं दर्शन झालं, विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं झालं. आज आरक्षणाचा गाजर त्या ठिकाणी दाखवला. जेव्हा आरक्षणाबद्दल आम्ही उठतो, उभे राहतो बोलायला, तेव्हा राहुल नार्वेकर म्हणतात की आता सहवाद तहकूब झाली, मग तुम्ही एक दिवसीय विधानसभा अधिवेशन घेणं हे नाटक आहे. आता मी खरं तर विनंती करते की आपण सगळे एकाच बाजूला, कारण का आपल्याला आरक्षणाला समर्थन आहे. गावबंदी करून फायदा भाजपचा होतो. कसा होतो गावबंदी करून फायदा भाजपचा? कारण का भाजपला यासाठी आम्ही तुमच्या समोर आलो. जर आम्हीच नाही आलो तर कोण येईल तुमच्या समोर? आणि म्हणून यांचं खोट्यावर पुन्हा एकदा लोक विश्वास ठेवतो. त्यांचा जो विश्वासघात आहे ते एवढं खोटं सांगतात. वस्तुस्थिती तुमच्या समोर आम्ही नाही मांडली तर कोण मांडेल? आणि म्हणून गावबंदीचा फायदा भाजपला. जर खरं करायचं असेल तर घरबंदी करा. ते एकनाथ शिंदेची घरबंदी करा, ते देवेंद्र फडणवीसची घरबंदी करा. कारण का त्यांनी आपल्याला गाजर दाखवलं. आणि आरक्षण वगैरे काही मोदीजी स्वतः संसदेत बोलले, तुम्ही ऐकलं नाही आहे कारण काही दाखवत नाही टी व्हीवाले तुम्हाला. मोदीजी स्वतः संसदेत बोलले की आरक्षण रद्द झालं पाहिजे. आणि म्हणून यांची घरबंदी करा, त्यांच्या विरोधात उभे राहा. गावबंदी करून फायदा त्यांना होतोय. ही मी तुम्हाला आपलं तर समर्थन आहे, आपण एका बाजूचेच आहोत. SITची चौकशी रद्द झाली पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, कुणबीचे दाखले जे मिळत नाही ते मिळाले पाहिजे. आता मी प्रांतांशी त्या ठिकाणी बोलली, आपण एका बाजूने आहोत. आणि म्हणून समर्थन देत असताना मी आपल्याला विनंती करते की ह्या लोकांची, भाजपच्या लोकांची घरबंदी आपण सगळ्यांनी मिळून आता केली पाहिजे, एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. या येत्या निवडणुकीत खूप महत्त्वाची निवडणूक आहे. महाविकास आघाडी त्यांना कळलंय की महाविकास आघाडीचे खासदार आणि येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रात येणार आहे. आणि म्हणून कदाचित त्यांना कोणी उमेदवार कदाचित त्या ठिकाणी मिळत नसावा. कारण का भाजपचे नेते तळागाळातल्या लोकांचे नेते नाही आहेत. जेवढं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला माहिती होती तळागाळातल्या लोकांची, शेतकऱ्यांच्या विषयाची, ह्या लोकांना माहिती नाही. ह्यांना फक्त दोघांची माहिती आहे, अदानी आणि अंबानीची माहिती आहे. ह्यांना तळागाळातल्या लोकांची माहिती नाही आहे. आणि म्हणून तुम्ही दोन्ही दिवस बघितले, तुम्ही भाजपचे पण बघितले आणि काँग्रेसचे पण बघितले. आणि तुलनेत आता तुम्हाला दिसतंय की काँग्रेस असताना शेतकऱ्यांच्या उन्हाळा यायच्या आधी उजनीचं नियोजन करायचे आवर्तनात. 4 छावण्या हे शिंदे साहेबांनी दिल्या, त्याचं नियोजन व्हायचं. आज बिलं पण निघाली नाही आहे मागच्या 4 छावण्यांचे. मग नवीन कसे लावतील शेतकरी? एवढा जर त्रास होत असेल तर आता आपण पेटून उठायलाच पाहिजे. सगळ्यांनी आपण ठरवायला पाहिजे की ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. माझा स्वभाव आहे, मी हत्ती आहे, जिद्दीने आणि चिकाटीने. तुमचा आवाज तिथपर्यंत घेऊन जाईल. आणि आपल्या हक्काचं पाणी असेल, आपल्या हक्काचे शेतकऱ्यांचे पीक विमा असतील तर खेचून घेऊन येईन. तुम्ही मला सांगितलं हे काम नको करू तरी मी त्यांच्या नाकावर टिचून हे काम करणार आहे. आणि म्हणून तो माझा स्वभाव आहे. आणि म्हणून यावेळेस आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ देऊया. या लढाईमध्ये तुम्ही माझा साथ द्याल, मला आशीर्वाद द्याल अशी आशा बाळगते. आणि पुन्हा एकदा तुमचे चरण स्पर्श करून माझं भाषण संपवते. धन्यवाद. जय विशेष प्रतिक्रिया अजून अधिकृत यादी यायची आजपर्यंत येईल, पण तुम्ही म्हणताय तर कदाचित झालं असेल तर नक्कीच हा लढा हा लोकशाहीसाठी आहे, हुकुमशाही विरोधात हा लढा आहे. आणि तो लढा आम्ही लढणार. आणि गाव भेटी दौऱ्यांमध्ये आपल्याला एक रोष दिसून येतोय, कारण का एक प्रकारे मागच्या 10 वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला आहे.
जे काही वचन दिलं होतं 15 लाखाचं असेल, एअरपोर्टचं असेल, ते काही होऊ शकलं नाही सोलापुरात, पाण्याचं नियोजन असेल. आणि म्हणून लोकांना आज साथ ही काँग्रेस पक्षाची, महाविकास आघाडीची हवी आहे आणि तो विश्वास त्यांना देण्यासाठी आम्ही गावभेटी लावला. सोलापूर असू दे, माढा असू दे, भाजपचा उमेदवारच्या बाबतीत गोळ्या आहे. सोलापूरची तर नुसती चर्चा चालू आहे. भाजपला उमेदवार मला त्याच्याबद्दल माहिती नाही. आमचं तर ठरलं आहे, आम्ही कामाला लागलो आहे. त्यांचं काय होत आहे ते मला असं वाटतं तुम्ही त्यांच्या कॅम्पला विचारलं तर. अनुभव बघता त्यांना असा अनुभव उमेदवार मिळत नाही बीजेपीला. मला काय माहिती. तुम्ही आता गावगाव दौरा करताय, अनेक ठिकाणी मराठा आंदोलन करतायत, आता कोकणातून घोषणाबाजी करतायत, विरोध वाढतोय. काय नाही, विरोध नाही आहे, त्यांचा विरोध नाही आहे. ते ठिकठिकाणी मनोज जरांगे साहेबांनी सांगितलं आहे की ते करा, पण आता आचारसंहिता लागू झाली, आता तो विषय नाही. आमचं तर समर्थनच आहे आणि नेहमीच समर्थन असणार आहे. खरं तर विरोध हा भाजपचा झाला पाहिजे, कारण का घरबंदी झाली पाहिजे गावबंदीपेक्षा. कारण का जी भाजपनी जी खेळी केली आहे आरक्षणाबाबतीत, एक दिवसाचं अधिवेशन घेतात पण विरोधकांना बोलायला पण देत नाही, त्यांना उघड पाडण्याची वेळ आली आहे. आणि ती गावबंदी करून आम्हाला पण जर गावबंदी केली तर ती जी वस्तुस्थिती आहे किंवा भाजप कशी खेळी खेळते हे पण आपण लोकांसमोर आपल्याला जर मांडायची संधी मिळाली नाही तर परत एकदा भाजप खोटं नातं सांगून लोकांची दिशाभूल करेल. म्हणून मला असं वाटतं गावबंदीपेक्षा घरबंदी भाजपच्या नेत्यांची करणं, एकनाथ शिंदेजींची आणि देवेंद्र फडणवीसांची करणं त्यातच साध्य होईल. कारण का ह्याच्यातून एकंदरीत गावबंदीमधून कुठेतरी भाजपला फायदा होईल, कारण का बीजेपीची जी फसवणुकीची वस्तुस्थिती आहे ती आपल्याला मानता येईल. मराठा समाजाला तुम्ही आवाहन करणार आहे केलं. आता काही कार्यकर्त्यांनी शेवटी म्हटलं की आपण पोलीस परत आता त्याला मध्यंतरी संपर्क ठेवला नाही, त्यामुळे त्यांना जे काही प्रश्न सोडवायचे त्याला अडचणी येत आहेत. खासदार 10 वेळा भाजपचे होते. माझा मतदारसंघ त्यावेळेस मी सांभाळला. मी दुसऱ्यांच्या ह्याच्यात नाक खुपसत नाही. आपण विश्वास ठेवला. काय झालं आहे, सगळे भाजपचे असल्यामुळे लोकांच्या वतीने बोलायला कोणी राहिलं नाही. कारण का लोकांच्या वतीने बोलणं म्हणजे भाजपच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलणं हिंमत कोणात नाही आहे, कारण का तिथे हुकुमशाही चालते. म्हणून एकमेव सोलापूरमध्ये विरोधी पक्षाची म्हणजे मी एक काँग्रेसची आमदार आहे आणि लोकांच्या बाजूने प्रश्न मांडणारच, लोकांना वाऱ्यावर ठेवण्याची आमची संस्कृती नाही. सोलापूर विकासात शिंदेसाहेबांचा सिंहाचा वाटा, त्यामुळे मिळणारं यश समाधानकारक असेल की नेतृत्व? 100% शिंदेसाहेबांनी खूप विकास सोलापुरात केला आहे. भाजपला तसं बघितलं तर 25 वर्ष सत्ता होती, त्यांचे 25 वर्ष खासदार होते, त्यांनी फारसं काहीच केलं नाही. मागच्या 10 वर्षात पण लोकांनी आषाढ भूतेंनी त्यांच्याकडे बघून त्यांना एवढं भरघोस मतदान केलं, तरी खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वासघात भाजप. शिंदेसाहेबांचा 2 वेळा या मतदारसंघात पराभव झाला होता, आता तुम्ही तिसऱ्यांदाच आजमावताय नशीब. काय तुम्हाला आव्हान वाटतं किंवा कुठले मुद्दे तुम्ही आता प्लस पॉईंट जातं की आम्ही निवडून येऊ शकते असं? नाही, लोकांचा एकंदरीत रोष भाजपवरचा तो दिसून येतो. कारण का ना महागाई कमी झाली, ना रोजगार 2 कोटीचे मिळाले. आज तुम्ही दुष्काळ परिस्थिती बघा सोलापुरात, पाण्याचं साधं नियोजन हे लोक करू शकले नाही. आणि हे सगळं काँग्रेस असताना तुलनात्मक लोकांनी दोन्ही दिवस बघितले, लोकांना कळून चुकलं की काँग्रेस असताना ही सगळी कामं व्हायची. जे तळागाळातल्या शेतकऱ्यांची कामं असतील, गोर गरीब युवकांची कामं, ती काँग्रेसच्या काळात झाली. आज रेशन दुकान सगळी ओस पडले, सिलेंडर 300 रुपयाचं 1300 झालं आणि या लोकांना कळून चुकले. लोकांना आता भाजप वेड्यात काढू शकत नाही. मोदीची गॅरंटी चालणार, मोदीच्या गॅरंटीची वॉरंटीच नाही राहिली. 2019ला शिंदेसाहेबांचा पराभव झाला. आता वंचितमध्ये 7 जागांवर काँग्रेसचा आम्ही पाठिंबा देऊ, तर सोलापूरमध्ये आपण उमेदवारात आपण इच्छुक आहात की वंचितचा पाठिंबा? भाजपच्या विरोधात जेवढे सगळे पक्ष एकत्रित येतील त्याच्यात आमचा सगळ्यांचा इंडिया आघाडीचा आणि महाविकास आघाडीचा फायदा आहे. वरिष्ठ लेवलवर चर्चा सुरू आहे. सोलापूर मतदारसंघाच्या भाजपच्या एक राष्ट्रवादी. अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें।